प्रेम. खूप दिवसानंतर तिची भेट. खूप दिवसानंतर तिची भेट. ती, कसा आहेस रे? तो, जशी तू सोडून गेलीस. ती, मला अजून मनातून नाही काढू शकलास. तो, अगं वेडे, तुला अजून मोबाईलच्या गॅलरीत नाही काढू शकलो, मनातून काय काढणार? ती, अच्छा, ऐक ना बाळा. तो, बोल ना. ती, बाळा, आपण पहिल्यासारखं होऊया ना. तो, नको, सॉरी. कसं आहे, आपण झालो असतो पहिल्यासारखं. माझ्या मनात, हृदयात सगळीकडे तूच आहेस. पण तू तिसऱ्या व्यक्तीचं ऐकतेस आणि वेगळेच वागतेस. ती खेळवस तसं खेळतेस. ती खेळवर तसं खेळतेस. तुला कळत नाही ती काय सांगते. आपण काय करावं? प्रत्येकाच्या नशिबात खरं प्रेम मिळतंच असं नाही. पण तुझ्या नशिबात असताना पण तू दुसऱ्याच्या सांगण्यावरून, ऐकण्यावरून लांब केलंस. त्याला वाटणार नाही का मला पण असं कोणतरी जीव लावणार पाहिजे? ती, चुकलं माझं, माफ कर ना बाळा. तो, बाळा, तुला पण माहित होतं मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आपलं भांडण झालं, तुला पण माहित आहे कशावरून. तुझं सगळं विसरून मी तुझ्यासाठी वेडा होतो आणि कायम आहे. ती, हो, माफ करणारे, प्लीज होऊया ना आपण पहिल्यासारखं. तो, नको. तू पुन्हा तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून सोडून गेलीस तर माझ्याकडे मरण्याशिवाय पर्याय नाही. पहिलंच कसं सावरलोय माझं मलाच माहीत. माहीत असतानाही तू सोडून गेलीस. तुझ्याशिवाय मी वेडा आहे. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही हे माहीत असून तू सोडून गेलीस. आत्ताशी कशी तरी ताकद आली. ती, प्लीज माफ कर. तो, मी तुझ्यावर रागवलोच नाही, पण नको आता. ती, रडते. तो, रडू नको ना. या रडण्याला काय उपयोग? तुझं पुढचं माहीत होतं आयुष्य, तुला काय त्रास होणार, म्हणून कधीच साथ सोडली नाही ना सोडणार. जेव्हा तुला वाटेल तेव्हा हाक मार, मी येणार. पण प्रेम नको. बाळा, खुश राहा. तुझा अमोल. तुझ्यासाठीच सगळं. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.